नमस्कार. महामुलाखतच्या एका नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आहेत त्या शिवसैनिक आहेत आणि नगरसेविका ते उपनेत्या असा त्यांचा प्रवास आहे. आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या उपनेत्या शीतल म्हात्रे. नमस्कार. तुमचं न्यूजडंकाच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि आमची जी एक वेटिंग लिस्ट आहे महामुलाखतसाठी त्याच्यामध्ये तुमचं नाव एक प्रायोरिटीवर होतं आणि आज तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. सुरुवात आपण करू तुमच्या जर्नलिझमच्या प्रवासापासून. म्हणजे असे अनेक लोक सध्या राजकारणामध्ये आहेत जे कधी काळी पत्रकारितेशी संबंधित होते. तुमचा प्रवास पण पत्रकारितेपासून सुरू झाला, तर अचानक राजकारणात यावंसं का वाटलं? प्रथमतः मी तुमचे खरोखर आभार मानते की न्यूज डंकामध्ये तुम्ही आज बोलवलं आणि पत्रकार म्हणून एक तुम्ही मला प्रश्न विचारताय, कारण मी पत्रकार होते हे बरेच जण विसरून गेलेत आणि स्वतः मीही विसरू लागलेली आहे. परंतु तुम्ही परत एक जुनी आठवण केलेली मला नक्कीच तुमच्याशी आणि आपल्या सर्व प्रेक्षकांशी शेअर करायला आवडेल. मी खरं तर 12वी सायन्स नंतर मी 3 वर्षाचा पॅथॉलॉजी कोर्स केला. त्याच्यानंतर मी नॅचरोपॅथीचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी मराठीमधून ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी जर्नलिझम आणि जनसंपर्क ह्याच्यातून ग्रॅज्युएशन केलं. मी पोस्ट ग्रॅज्युएशन इन जर्नलिझम केलं. आणि त्याच्यानंतर पहिला जो जॉब होता हा झी न्यूजमध्ये मी न्यूज अँकर म्हणजे मी न्यूज रिडिंग करत होती आणि पत्रकार म्हणून सुद्धा मी तिथे काम केलं. त्याच्यानंतर जे स्टारचं मराठी चॅनल आलं होतं तारा मराठी, तिथे मी असिस्टंट डिरेक्टर फॉर न्यूज म्हणून मी जॉब करत होती. तिथे अनेक पत्रकारांशी संबंध आला. अगदी निखिल वागळे असतील, प्रकाश बाळ असतील, राजीव खांडेकर असतील, साहिल जोशी असतील, ह्या सर्वांबरोबर आम्ही काम करत होतो. आणि नवीन क्षेत्र नवीन होतं, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया होतं हे तेव्हाचं मला वाटतं झीचं हे पहिलं न्यूज चॅनल होतं. कोणतं वर्ष होतं साधारण जेव्हा झी न्यूज चालू झालं? ते पहिलं वर्ष म्हणजे साधारण 90च्या सुमारास वगैरे असेल तेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली. नवीन नवीन गोष्टी करत होतो. खूप मजा येत होती काम करायला. तेव्हा सारखे एवढे सर्व चॅनल्स नव्हते. आणि हे करता करता त्याच्यानंतर मी ह्या सर्व जॉब्स नंतर मी मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोलमध्ये IEC म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन या डिपार्टमेंटची जॉईंट डिरेक्टर म्हणून मी कामाला लागले. तिथे लागल्यानंतर तिथे माझ्याकडे थोडासा ट्विस्ट झाला. म्हणजे मला सरकारमध्ये राहून कसं काम करता येऊ शकतं हे मला जवळून बघण्याची संधी मिळाली. मग अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत मी सगळीकडे फिरून वेगवेगळ्या सेमिनारला जाऊ लागली. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र शासनामध्ये ॲज एक न्यूज साठी मला तिथे त्यांनी घेतलं गेलं की न्यूजबद्दल काही करायचं असेल तर कसं करायचं. तेव्हा विमल मुंदडा मला वाटतं आरोग्यमंत्री होता आणि हेल्थ डिपार्टमेंटसाठी आम्हाला घेतलं गेलं होतं. पण तिथेही रेड टॅपिझम काय असतं हे खूप जवळून बघितलं. आणि मग कुठेतरी लक्षात आलं की जर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर काहीतरी वेगळं घडवायचं असेल तर मला वाटतं आपण राजकारणात जाणं आवश्यक आहे. आणि ह्याची थोडीशी एक कौटुंबिक पार्श्वभूमी सांगते. माझे वडील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये कारकून होते. आई मुंबई महानगरपालिकेमध्ये टीचर होती. आणि भाऊ आणि आई वडील असं एक चौकोनी कुटुंब. त्यामुळे असं काही पार्श्वभूमी नव्हती. परंतु माझे आई राष्ट्रसेवा दलाचं काम करायची. राष्ट्रसेवा दलाच्या अनेक कला पथकामध्ये मी काम करायची. तेव्हा अनेक कार्यक्रम करत होते. त्याच्यामुळे थोडा पगडा राष्ट्रसेवा दलाचा होता. असेच कार्यक्रम करता करता एकदा बाळासाहेब ठाकरे साहेबांसमोर आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळाली. आणि तिथे मी त्यांचं पहिलं भाषण, तेव्हा काय फार टीव्ही नव्हते त्याच्यामुळे लाईव्ह वगैरे काही नव्हतं, पेपरमध्ये फक्त वाजायचं. परंतु जेव्हा मी त्यांना भाषण करताना बघितलं तेव्हा आय वॉज मेस्मराइज्ड. म्हणजे भाषण असं असतं हे पहिल्यांदा मी बघितलं. कारण तेव्हा काही मुली अगदी फार भाषण वगैरे ऐकायला जाणं अशी काही पद्धत नव्हती. आणि तेव्हा मला वाटलं अरे क्या बात आहे, आपल्याला ह्यांच्याबरोबर काम करायला आवडेल. माझ्या मामा वगैरे जे माझं हे ते सगळे शेतकरी कामगार पक्षाचं काम करणारी लोक होती. ट्रान्सफॉर्मेशन आहे. येस, एका विचाराकडून दुसऱ्या विचाराकडे. अगदी म्हणजे डावीकडून उजवीकडे आलात तुम्ही. आणि माझ्या घरात माझे स्वतःचे सासरे हे जनता दलाचं काम करत होते. जनता दलातून इलेक्शन लढवलेलं. माझी नणंद काँग्रेसमध्ये नगरसेविका होती. म्हणजे सर्व डावी विचारसरणीची लोक माझ्या आजूबाजूला असताना मला मात्र शिवसेनेचं काम करायचं होतं. कारण मला बाळासाहेब ठाकरे यांच्या या व्यक्तीच्या एकंदरीत पर्सनॅलिटीच्या मी मुग्ध झाली होती की क्या बात आहे, हेच आहे, हेच
करायचं आहे, मला यांच्याच बरोबर काम करायचं आहे. बिलकुल. पण घरातल्या लोकांनी माझ्या विचारांचा मान राखला आणि त्यांनी सांगितलं तुला जिथे काम करायचं तिथे तू करू शकतेस. आणि मग गव्हर्नमेंटची नोकरी सोडून एक असं छान 9 to 5 जॉब. आणि खरं तर मी जे एड्समध्ये काम करत होती खूप वेगळं अनुभव होते, कारण ज्यांना समाजात काही अस्तित्वच नव्हतं अशा सर्वांबरोबर मी काम करत होते. मग ते ड्रग ॲडिक्ट्स असतील, HIV पॉझिटिव्ह मुलं असतील, देहविक्रय करणाऱ्या महिला असतील, म्हणजे समाजसेवेचा तुम्हाला अगदी अगदी त्याच्यामुळे तिथे काम करत असताना मला वाटलं की खूप प्रश्न आहेत. जर्नलिस्ट फक्त प्रश्न मांडू शकतात. मग कोणत्या वर्षी तुमचा प्रॉपर शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात? नाही, विषय असा झाला की जे सगळे आमचे मित्र होते पत्रकारितेत त्यांना माहिती होतं की मला जरा राजकारणाचा आपण म्हणतो ना किडा आहे, तर हिला जायचं आहे. आणि तेव्हा नुकताच शिवसेनेची फाळणी झाली होती आणि राज साहेबांची मनसे हा पक्ष पुढे आला होता. आणि जर तेव्हा नॉर्मली त्यांचं जे भाषण आहे, त्यांची जी व्यक्तिमत्व आहे, तर असं ठरलं की चला शीतल तुम्ही मनसेमधून आपण ट्राय करूया. पहिलं इलेक्शन मी मनसेतून लढली. फाळणी या शब्दाला राज ठाकरेंचा विरोध आहे तुमच्या माहितीसाठी? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की मी शिवसेना सोडली. जरी त्यांनी शिवसेना सोडली तरी पण ते ठाकरे ह्या शब्दामुळेच आज त्यांच्याकडे तेव्हा बरीच जण गेले होते. तर त्याच्यामुळे मी पहिलं महानगरपालिकेचं इलेक्शन हे मनसेमधून लढले. अच्छा. इलेक्शन लढल्यानंतर मला बऱ्यापैकी मतं मिळाली, परंतु मी इलेक्शन जिंकू शकली नाही. आणि 3ऱ्या की 4थ्या दिवशी मला शिवसेनेतून फोन आला की तुम्ही या पक्षात येऊ इच्छिता का. तर मला कळेल ना की इलेक्शन तर झालंय, मी इलेक्शन हरली आहे, 4था आठवडा पण झाला नव्हता, आपण तिथे का बरं जावं, म्हणजे काय असेल. आणि मला पहिलं प्रेम हे शिवसेनाच होतं, त्याच्यामुळे मी तर अगदी 7व्या आसमानात होते, क्या बात आहे. आणि मग नंतर साहेबांनी बोलवलं, स्वतः माझ्या मिस्टरना, आम्हाला पूर्ण फॅमिलीला बोलवलं, चर्चा केली की काही ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब होते, परंतु ते ऍक्टिव्ह नव्हते, उद्धवजी होते. उद्धवजींबरोबर चर्चा झाली. काही ठिकाणी पोटनिवडणुका लागणार होत्या, तर त्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना माझा विचार करायचा होता. तर त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पक्षात प्रवेश करा. मी पक्षात प्रवेश केला. मला वाटतं इलेक्शन झाल्यावर लगेचच तोच महिना होता ज्यावेळेला इलेक्शन झालं, त्याच महिन्यामध्ये मी प्रवेश केला. त्याच्यानंतर अनेक महिने वर्ष माझ्याकडे कुठलीही जबाबदारी नव्हती. मी पक्षाचं काम करत होती, पक्षाचे अनेक इव्हेंट्समध्ये मी भाग घेत होती, वेगवेगळ्या कल्पना राबवत होती, परंतु कुठलीच जबाबदारी नव्हती, मीही काही मागायला गेली नाही. आणि अचानक एके दिवशी मला विभाग क्रमांक 1 म्हणजे दहिसर, बोरिवली, मागाठाणे या 3 विधानसभेचा मला महिला विभाग प्रमुख म्हणून माझं नाव जाहीर झालं. आणि तिकडनं खऱ्या शिवसेनेमध्ये खरा प्रवास माझा सुरू झाला. रणरागिणीचा रोल तुमचा सुरू झाला. अगदी 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 कसं काम करावं, काय करावं हे आम्ही हळूहळू शिकत गेलो. महिला आघाडी म्हणजे काय हे बघत गेलो. मी जवळजवळ 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलं. मी त्याच्यामध्ये अनेक मी प्रभाग समिती अध्यक्ष होती 2 वेळेला. त्याच्यानंतर लॉ अँड रेव्हेन्यू कमिटीची चेअरमन होती. मी शिक्षण समितीत 8 वर्ष होती. त्याच्यानंतर मी आरोग्य समितीत 7 वर्ष होती. असं अनेक समित्यांमध्ये अगदी अगदी अनेक समित्यांमध्ये काम करायची मला संधी मिळाली. आणि खरोखर काम करायला आवडत होतं, मजा येत होती. परंतु गोष्टी बिघडायला लागल्या. कधी बिघडायला लागल्या की जेव्हा मी प्रवक्ता म्हणून मला तिथेही मी प्रवक्ता म्हणून काम करत होती. जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा प्रवक्त्यांची एक फौज संपूर्ण सगळ्या चॅनेलवर आम्ही जात गेलो होतो. म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागत होता त्या दिवशीची मी तुम्हाला खरी गोष्ट सांगते. मला वाटतं अजूनपर्यंत मीही कोणाला सांगितलं नाही, लोकांसमोर आली आहे की नाही मलाही माहिती नाही. तर तिथे आम्ही सगळे चॅनेलवर वेगवेगळे प्रवक्ते वेगवेगळ्या चॅनेलवर आम्ही बोलत होतो. आणि अचानक आम्हाला आणि आमची 50 आकडा क्रॉस झाला होता. आणि आम्हाला वाटलं की चला आता आकडा क्रॉस झालाय, आम्ही आपलं बोलतोय की भाजप बरोबर आम्ही जाऊन आता सरकार स्थापन करणार वगैरे वगैरे असे आमची प्रवक्ता म्हणून आम्ही चर्चा करायला लागलो. आणि अचानक आम्हाला फोन आला की जे सर्व प्रवक्त्यांनी असाल तिथून उठून इथे यायचं आहे. नाही, शिवसेना भवनात यायचं. आम्ही सर्व आम्हाला काय कळेना काय झालं की म्हटलं तुम्ही 2019ची गोष्ट. येस. आदित्य ठाकरे साहेब जिंकले होते, आदित्यजी, आणि ते पण तिथे येत होते. आणि आम्हाला कळेना अचानक काय झालं. आम्ही तिथे पोचलो, सगळे प्रवक्ते बसले होते, सचिव बसले होते, स्वतः उद्धवजी होते, रश्मी वहिनी होत्या, सर्वजण होते. आणि अचानक उद्धवजी म्हणाले की आता
आपल्याला सगळीच दारं ओपन आहेत. ते वाक्य ऐकल्यावर आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो की हे काय बोलतायत, कारण हे नवं काय आहे. कारण बीजेपी बरोबर जाणार हे म्हणजे असं आपल्याला मनातून कधीच, ज्या बीजेपी बरोबर 25 वर्ष आम्ही काम केलंय, एवढे इलेक्शन्स एकत्र लढलोय, एक कौटुंबिक नातं तयार झालेलं आहे, त्यांना सोडून अचानक ज्यांना इतके आयुष्यभर आम्ही शिव्या घातल्यात, आयुष्यभर ज्यांच्या विरोधात बोललोय, त्यांच्या बरोबर जावं लागतंय हा विचारच आम्हाला सहन होईना. परंतु आम्हाला कळे ना की हे नवीन काय सुरू झालं, आणि आम्हाला लक्षात आलं की गाडीने गिअर बदललेला आहे. दिशा बदललेली आहे. गिअर म्हणजे जे काय ते अक्षरशः 360 मध्ये पूर्ण जग फिरलं असं आम्हाला वाटायला लागलं. परंतु बोलायचं काय आणि कोणाला, कारण पक्षामध्ये आम्हाला अशी शिस्त होती की वरिष्ठांसमोर बोलायचं नाही, पक्षाचा जो आदेश आहे तो शिरसावंद्य, ही भूमिका असल्यामुळे आम्ही काहीच बोललो नाही. परंतु कुजबूज होती मनाला कुठेतरी. पण त्या मीटिंग मध्ये कोणी असा विरोध नाही केला? नाही, विरोध कारण इट वॉज एवढा सडन आलं ती गोष्ट की आम्हाला विचारच करू शकलो नाही की हे काय बोलतायत आणि हे काय म्हणणं आहे यांचं. बरोबर. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा खटकल्या, म्हणजे प्रचंड खटकल्या. सगळीकडे कुजबूज सुरू झाली, चर्चा सुरू झाली, कुणालाच पटत नव्हतं. परंतु त्यामध्ये नंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये एक थोडंसं वाटलं की चला उद्धवजी मुख्यमंत्री झाले, चला बाकी काय जाऊ दे, मुख्यमंत्री आपली झालेली आहेत, आपली सर्वांची कामं होतील, अगदी शिवसैनिकाची छोट्यातली छोटी कामं होतील. परंतु दुर्दैवाने आमच्या लक्षात आलं की कुठेही जी सत्ता आहे ती सत्ता शेवटच्या व्यक्तीपर्यंत कधीच पोचली नाही. असे काही लोक होती की ज्याच्यामुळे सत्ता ही ज्या शिवसैनिकांनी वडापाव खाऊन हातात झेंडा पकडून प्रचार केला त्या शिवसैनिकापर्यंत कधीच कुठलीच गोष्ट पोचू शकली नाही. मला वाटतं ही म्हणजे शोकांतिक आहे की कार्यकर्ता जो असतो, म्हणजे सोशल मीडियावर एक वाक्य वारंवार उच्चारलं जातं की तुम्ही सतरंजी उचलत राहा. तर हे खरं तर दुर्दैव आहे आणि शिवसेनेसारख्या पक्षामध्ये खरं तर होऊ नये. कारण बाळासाहेबांनी, मला आठवतं की असे अनेक लोक आहेत जे अत्यंत सामान्य लोक होते ज्यांना खूप मोठं केलं. बरं, हा जो तुम्हाला मी मध्ये थांबवतोय कारण तुम्ही थेट 2019 पर्यंत आलात. थोडंसं आधीचं मला जाणून घ्यायचं आहे की हा जो धक्का तुम्हाला 2019 मध्ये बसला तो पहिला धक्का होता की असे छोटे छोटे धक्के तुम्हाला आधी पण बसलेले आणि तुम्हाला असं वाटत होतं की हे जे काही चालतंय ते बरोबर नाहीये? कसं होतं की आम्ही बाळासाहेबांचे विचार ऐकून किंवा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्याच्यामुळे बाळासाहेब आमच्यासाठी दैवत होतं. म्हणजे अनेक वेळेला असं झालं की बाळासाहेबांनी म्हटलं की मोर्चा आहे तर तो कसला आहे हेही आम्ही कधी विचारलं नाही. मुलांना अक्षरशः कुठेतरी त्याची परीक्षा असू दे, काही असू दे, काही असू दे, म्हणजे व्यवस्था लावायची आणि बाहेर पडायचं. म्हणजे ते कसं होतं की सैनिकाला कसं सांगतात की चला आता इलेक्शन आहे तर लग्न असेल तरी त्यांनी ते बंद करू द्यायचं, तशी आमची परिस्थिती होती. आणि बाळासाहेब म्हणतील ती पूर्व दिशा आणि बाळासाहेब म्हणतील तो विषय, असं करून आम्ही काम करत होतो. जेव्हा गोष्टी उद्धवजींच्या हातात गेल्या त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं गडबड दिसत होती आम्हाला. थोडंसं त्यांच्याबद्दल क्लिअरिटी येत नव्हती की नक्की काय आहे. तरीही बाळासाहेबांचे आदेश म्हणून आम्ही ते मान्य करत होतो. परंतु अचानक आमच्या लक्षात आलं की खूप उपरे ह्या पक्षामध्ये घुसलेले आहेत, ज्यांचा पक्षाशी, पक्षाच्या कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाहीये, फक्त अर्थकारण यासाठी अनेक जण आलेले आहेत आणि ती त्यांच्या खूप जवळची लोक झालेली आहेत. म्हणजे ज्या लोकांनी आयुष्य या पक्षासाठी केलं त्यांना पक्षाकडून काहीही नकोय, ना त्यांना नगरसेवक व्हायचंय ना त्यांना आमदार व्हायचंय, त्यांना फक्त बाळासाहेबांचं प्रेम आहे. या एका गोष्टीसाठी जी लोक आलेली आहेत त्यांचाही पदोपदी अपमान होताना आम्ही बघत होतो. आणि एवढी लोक अचानक बरोबर आले आणि जेव्हा सत्ता आली त्याच्यानंतर तर ह्या गोष्टी फारच वाईट पद्धतीने समोर यायला लागल्या. म्हणजे आदित्यजी बसत होते सह्याद्रीवर, उद्धवजी होते वर्षावर आणि शिवसेना भवन ओस पडलं होतं. म्हणजे पक्षाकडे कुणाचंही काहीही लक्ष नाही अशी एक भूमिका दिसायला लागली. आणि कसं होतं की उद्धवजींच्याकडे आम्ही गोष्टी सांगत होतो, कामं सांगत होतो, परंतु त्याच्यावर निर्णय होत नव्हता. आता जर उद्धवजींकडूनच निर्णय होत नसेल तर पुढे कोणाला सांगायचं. त्याच्यामुळे एक हतबलता आली होती सगळ्यांमध्ये. आणि करोना आला. करोना आल्यावर परिस्थिती अजूनच बिकट झाली. आधीच ते भेटत नव्हते, करोना नंतर तर फक्त जसं तुम्ही फेसबुकवर बघत होता तसं आम्ही फेसबुकवर बघत होतो. बरं, हे आम्हाला सांगतायत की तुम्ही बाहेर पडा, लोकांची कामं करा. आणि हे ठीक आहे, उद्धवजी आजारी असेल, उद्धवजींचा मुलगा तर आजारी नव्हता, तो तर बाहेर पडू शकत होता.
आदित्यजीही बाहेर पडायला तयार नाहीत आणि आम्ही बाहेर पडतोय. आणि खरंच तुम्हाला सांगू, एवढं वाईट वाटत होतं की त्या करोनामध्ये काम करताना आपले अनेक शिवसैनिक मृत्युमुखी पडले, त्यांची कुटुंबाच्या कुटुंब रस्त्यावर आली, परंतु मातोश्रीमधून कधी त्यांना एक सांत्वनपर फोन सुद्धा गेला नाही. ती लोक जगली आहेत, जिवंत आहेत की मेली आहेत, बरं हे तुमच्यासाठी काम करत होते, तर तुमची एक जबाबदारी तर आहे. तेही कधी तिकडे झाले नाही. आज ते खूप इकडे तिकडे फिरतायत, छोट्या छोट्या गोष्टींकडे जात आहेत, परंतु तेव्हा ज्या चुका केल्यात त्या कधीतरी त्यांनी मान्य कराव्यात, कारण आम्ही त्याला साक्षीदार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी करोनामध्ये हे जे शिवसैनिक आहेत यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळेला खरं सांगते तुम्हाला की एकच आमच्यासाठी आशेचा किरण होता, ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब. मंत्री खूप होते, आमदार खूप होते, परंतु काम करायला जर कोणाकडे आम्हाला दार ठोठवावं असं वाटलं तर ते फक्त एकनाथ शिंदे साहेब होते. सदैव उपलब्ध. बघा काय हवं असतं, आमची सगळी कामं होणार नाहीत हे आम्हालाही माहिती, परंतु काम ऐकून घेणारं कोणीतरी आहे, कोणीतरी आपल्याला एक शिवसैनिक म्हणून मान देतो आहे. माझ्याबरोबर आणलेल्या 2 लोकांचं म्हणणं ऐकून घेते, बरं माझं स्वतःचं काही काम नाही, जी काही काम आहेत ती लोकांची काम आहेत, हे करणारे आणि हे ऐकून घेणारे संपूर्ण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एकमेव शिवसेनेत व्यक्ती होत्या, त्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आजही उबाठा गटामध्ये तिथे जे लोक आहेत उरलेली, तेही मनोमनी हेच मान्य करतील की तेही त्यांच्याचकडे कामासाठी जात होते. आणि माननीय शिंदे साहेबांचं असं होतं की छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणं, ही जी त्यांची म्हणजे एक होते ते हवेत होते आणि दुसरे होते ते एवढे जमिनीवर होते की प्रत्येकाला विचारपूस करणं त्यांचं. म्हणजे मी तुम्हाला एक करोनामधलं एक छोटंसं उदाहरण देते. पहिली लाट होती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नव्हते आणि एवढं वाईट वाटत होतं की लोक अक्षरशः आम्हाला व्हिडिओ पाठवायचे की बघा आत्ता अर्ध्या तासापूर्वी 50 होता आणि आता 40 होतोय, काहीतरी करा, काहीतरी करा. आणि अशा वेळेला खरं तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आम्ही साहेबांकडे म्हणजे उद्धवजींकडे मागत होतो की उद्धवजी साहेब आम्हाला तुम्ही सत्तेवर आहात, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाहिजेत. तर ते टेंडर आणि हे ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी एवढ्या अडकलेल्या. अचानक कदाचित हे शिंदे साहेबांना सुद्धा आठवत नसेल, अचानक शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला, 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही जरा बघा तुम्हाला कुठे पाहिजेत ते. एवढं मनाला हे झालं, हे माझ्यासाठी नको होतं, लोकांसाठी हवं होतं, परंतु कुठेतरी त्यांनी ते ऐकलं होतं की यांना गरज आहे आणि त्यांना पाहिजेत आणि ते 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोरिवलीच्या महानगरपालिकेच्या भगवतीमध्ये आम्ही दिलं. जोगेश्वरीमध्ये 10 डेथ झालेले ऑक्सिजन समोर. अगदी अगदी अगदी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून, बरं त्यांची काय त्याच्यामध्ये काही म्हणणंच नव्हतं की तुम्ही मला मदत करा वगैरे, पण आपल्या एका शिवसैनिकांना हे पाहिजे आणि ते देणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ते दिलं. त्याच्यामुळे जे अपेक्षा आम्हाला उद्धवजींकडून होती, जी अपेक्षा आम्हाला आदित्यजींकडून होती, ती एकनाथ शिंदे साहेब पूर्ण करत होते. ही घटना करोनामधली होती, तेव्हा पुढे काय होणार आहे आम्हाला माहितीच नव्हतं, परंतु प्रत्येक वेळेला उपलब्ध असणारे, आमचं ऐकून घेणारे, आम्हाला मदत करणारी एकमेव व्यक्ती होती, ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. बरं, एक मला नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे एकनाथजींकडे इतक्या मोठ्या संख्येने जे आमदार गेले त्याच्यामध्ये 3-4 लोक ज्यांना मी स्वतः ओळखतो, त्यांच्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण ही सगळी मंडळी कधी काळी स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना पुन्हा एक टर्म झाली, दुसरी मिळाली, दुसरी झाली, तिसरी मिळाली. राहुल शेवाळे आहेत त्याच्यामध्ये, यशवंत जाधव आहेत, सदा सरवणकर आहेत. तर हे थोडं मला आश्चर्यकारक वाटलं आणि माझा अंदाज त्याबद्दल असा आहे की कुठेतरी ही मंडळी दुखावली गेली, कारण ही सगळी अशी मंडळी होती की ज्यांचा मातोश्रीवर राबता होता. नेमकं काय कारण झालं असेल? अगदी मी तुम्हाला सांगते की आज जे शिवसेनेत आहेत ते खरं तर ही लोक होती की जी मातोश्रीच्या जवळची होती, ज्यांना मातोश्रीच्या आतमध्ये, दरवाजाच्या आतमध्ये एंट्री होती. आणि आत्ता जी लोक स्वतःला फार शिवसैनिक दाखवत आहेत किंवा स्वतःला फार निष्ठावंत दाखवत आहेत, त्यांना कधीही एक मुठभर लोक सोडले तर कधीही त्यांना मातोश्रीच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा एंट्री नव्हती. त्याच्यामुळे उद्धवजींचा चेहरा असेल जो आम्ही लोकांसमोर आणत होतो, तो चेहरा ही सर्व लोक जाणीवपूर्वक आणत होते, कारण उद्धवजींचं वागणं काय आहे, उद्धवजी कशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव काय हे या सर्वांना माहिती होतं. परंतु केवळ बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाखातर किंवा बाळासाहेबांनी सांगितल्यामुळे या सगळ्या गोष्टी सहन करून एक वेगळा चेहरा लोकांसमोर दाखवत होते. खरा चेहरा काय? खरा चेहरा हा खरोखर आत्ता जो दिसतोय लोकांना, हळूहळू दिसू लागलाय, तो खरा चेहरा आहे.
तुम्हाला असा वैयक्तिक कधी अनुभव आला किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या नेत्याला आलेला अनुभव? नाही, खूप लोकांच्या म्हणजे हे तपशिलात मी अशा विचारतो की लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे की मवियाचं जे 2.5 वर्ष होतं, ज्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये ते घरी बसून नेमकं करत काय होते? खरोखर हा प्रश्न आम्हालाही आहे. कारण जर उद्धवजींना भेटायला जायचं असेल तर तुम्ही मला वाटतं स्वॅब घेतल्याशिवाय किंवा तुम्ही टेस्ट केल्याशिवाय जाऊ शकत नव्हते. परंतु स्वतः जेव्हा ते पॉझिटिव्ह झाले त्याच्यानंतर ते मात्र लोकांमध्ये फिरत होते. जेव्हा ते वर्षावरून बाहेर निघाले तेव्हा ते ही वॉज पॉझिटिव्ह आणि ते फिरत होते. त्याच्यामुळे नेहमी स्वतःला एक न्याय आणि समोरच्याला एक न्याय ही त्यांची भूमिका होती. अनेक वेळेला मोठ्या मोठ्या ह्या सर्व मंत्र्यांचा अपमान होताना आम्ही बघितले आमच्या डोळ्याने. एखादं उदाहरण सांगा. मी शिंदे साहेबांचंच उदाहरण सांगेन. सह्याद्रीवर मीटिंग होती. आतमध्ये आदित्यजी होते आणि आदित्यजीची जी चांडाळ चौकडी आहे वरून खालून हे सर्व लोक आजूबाजूला होते. आणि एकनाथ शिंदे साहेब तेव्हा मिनिस्टर युडीचे मिनिस्टर म्हणून काही फाईल घेऊन आले होते. त्यांना जवळजवळ 1.5 तास ह्या लोकांनी बाहेर थांबवलं. नाही साहेब बिझी आहेत म्हणून. आता एक एवढा मोठा नेता आहे तिथे आलेले आहेत. बरं, नंतर बाहेर जी काही पडली ती काही पेज 3 मधली 3-4 फुटकळ लोक तिकडनं बाहेर पडली आणि आम्ही सगळे समोर होतो. आणि त्यांची अस्वस्थता म्हणजे जो अपमान ते गिळत होते ते आम्ही बघत होतो. अशा पद्धतीने सतत म्हणजे असं हे छोटी छोटी उदाहरण आहेत. परंतु कसं होतं की हे पाईल ऑन होत जातात. एखादी घटना घडते ती अचानक घडत नाही. त्याच्या मागे खूप दिवसांचा एक सहन केलेला असतं आणि सहनशक्तीचा जेव्हा कडेलोट होतो त्याच्यानंतर ह्या गोष्टी घडलेल्या असतात. तुमच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तो क्षण कोणता होता? मला वाटतं तो क्षण हा संजय राऊतांचा इलेक्शन होता. अच्छा. मला वाटतं त्या वेळेला खरं तर त्या इलेक्शनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये शिंदे साहेबांना खूप लांब ठेवलं गेलं. अच्छा. कारण आत्तापर्यंत अगदी छोट्यातले म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची इलेक्शन असेल तर त्याचा सुद्धा संपूर्ण जो काही व्यवस्था असेल ते एकनाथ शिंदे साहेब करायचे. अगदी दसऱ्याचा मेळावा असेल त्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडे कुठलीही जबाबदारी दिली. आधी अयोध्येचा दौरा एकनाथ शिंदे साहेब आणि तेही तेवढ्याच प्रामाणिकपणे ते काम करत होते. परंतु ज्या गोष्टी घडायला लागलेल्या कारण कुठेतरी खरं तर ही मुंबईमधली सुद्धा खतखत होती की युवासेना ही शिवसेनेवर हवी होऊ लागली. ज्या युवासेनेला कुठलीच गोष्टी माहिती नाही, काही इलेक्शन माहिती नाही, शिवसेना माहिती नाही, काहीच माहिती नाही, ते फक्त आजूबाजूला बोलून मस्का पॉलिशी करून हे युवासेना ही हवी होऊ लागली. आणि जेव्हा सत्तेत शिवसेना म्हणजे उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि आदित्यजी मंत्री झाले त्याच्यानंतर तर हे बेफाम सुटले. आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचे सर्व तत्व ही गाठोडी बांधून ठेवण्यात आली तेव्हा मात्र त्रास होऊ लागला होता. नाही, पण नेमकं काय झालं ते तुम्ही सांगितलं नाही. म्हणजे राज्यसभेचं इलेक्शन सांगितलं, त्यांच्याकडे जबाबदारी नव्हती हे सांगितलं. मी तुम्हाला तेच सांगते की ह्या गोष्टी ही एकमेव ही कसं असतं एक तात्कालिक कारण असतं आणि त्याच्या मागे बऱ्याच दिवसाची कारणं होती. सगळ्या आमदारांची कामं होती जी होत नव्हती. नगरसेवक आम्ही नगरसेवक राहिलो नाही. जेव्हा नगरसेवकाची टर्म संपली त्याच्यानंतर लोकांना माहिती नाही आहे की आमची टर्म संपली. लोक आमच्याकडे कामं घेऊन येत आहेत, आम्ही त्यांची कामं करू शकत नाही आणि हे मुख्यमंत्री आहेत, सत्ता यांच्या हातात आहेत, हे आम्हाला मदत करत नाही. त्याच्यामुळे आमची जी काही कोंडी होत होती सर्वच जणांचे आमदारांची कामं होत नव्हती, नगरसेवकांची कामं होत नव्हती, भेटायचं कुणाला कळत नव्हतं. ह्या दोघांपैकी कोणी अवेलेबल नाही. त्याच्यानंतर पक्षाची जी काही रचना होती ती विस्कळीत झालेली होती, त्याच्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे नक्की चाललंय काय. आणि अचानक ज्या लोकांना आम्ही खूप वर्ष ज्यांच्याशी आम्ही भांडत होतो ती लोक त्यांच्या मातोश्रीवर त्यांची कौतुकं होताना दिसायला लागली. त्याच्यामुळे जो खरा शिवसैनिक होता तो आतमधून दुखावला गेला होता. बरं, मला एक सांगा की म्हणजे 2019 मध्ये जे झालं त्याची थोडीशी कुजबूज 2014च्या पूर्वी पण होती. आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिशेने नेणारी व्यक्ती नेमकी कोण होती? मला वाटतं त्या व्यक्तीचा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. जे आता पक्ष चालवत आहेत किंवा रोज सकाळी ज्यांचा भोंगा वाजत असतो. खरं तर ह्या व्यक्तीने ज्या संजय राऊतजी असतील या व्यक्तीने कधी पक्षासाठी त्यांनी कधी रस्त्यावर उतरून काही केलंय, कुठल्या शिवसैनिकाचं काम केलं असं कधीच नव्हतं. म्हणजे ज्यांचा जे लोकांमध्ये नसलेली लोक, मग त्या प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा अशी काही लोक आहेत की ज्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही, शिवसैनिकांशी काही संबंध नाही, अशी लोक अचानक
पक्षाचे मुख्य लोक दिसायला लागली, ते पक्ष चालवत आहेत की काय असं वाटू लागलं. आणि तिथेच हा सगळा गडबड होऊ लागली. कारण एकनाथ शिंदेसारखे लोकनेते असतील किंवा अगदी तुम्ही पक्षातले आता जे कोणी शिंदे साहेबांबरोबर ते सगळ्या आमदारांची नावं, अगदी भुसे साहेब असतील, हे सगळ्यांनी शिवसेना उभी केली आहे, ह्यांनी अगदी रक्ताचं पाणी केलं आहे. ही लोकं कुठेतरी दूर लोटली जाऊ लागली आणि ज्यांचा काही संबंध नाही, जे फक्त सत्तेसाठी जवळ आलेत, अशी लोकं मातोश्रीच्या अवतीभोवती दिसू लागली. आणि मातोश्री सत्ता आल्यानंतर खरं तर शिवसैनिकांच्या जवळ यायला हवी होती, परंतु सत्ता आल्यानंतर मातोश्री शिवसैनिकांपासून दुरावली. ही जी घटना घडली त्याच्यामध्ये खरं तर तिथे ह्या सगळ्या गोष्टीचं सुरू झालं. जेव्हा ते उद्धवजी वर्षावरून बाहेर पडले, उद्धवजीने राजीनामा दिला, त्याच्यामुळे शिवसैनिक म्हणून आम्हालाही सर्वांना प्रचंड दुःख झालं. आम्ही सगळेजणही संभ्रमात होतो की, कारण एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाईट बोलायला आमची खरं तर जीभ धजावत नव्हती, कारण ते आमच्या मागे प्रत्येक वेळेला उभे राहिले होते. परंतु ज्या सर्व घटना अतिशय वेगाने घडत होत्या त्यामुळे आम्हालाही कुठेतरी दुःख होत होतं. माझं भाषण बरंच गाजलं तेव्हा, बऱ्याच ठिकाणी अजूनही त्याच्यावरून मला ट्रोल केलं जातं, परंतु तेव्हा मी शिवसैनिक म्हणून माझी भूमिका ठामपणे मांडली. परंतु त्यानंतर जेव्हा गोष्टी समोर यायला लागल्या, ही घटना का घडली, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला वाटतं मी अजून ही सांगितलेली नाहीये. एकीकडे सुरतला मला वाटतं तुम्हाला आठवत असेल की मिलिंद नार्वेकर आणि फाटक त्यांना समजवायला गेले होते. आमची तेव्हा अशी इच्छा होती की आदित्यजीने जावं, आपला माणूस आहे, रागवला असेल, चुकला असेल, आपण त्याला समजवू. उद्धवजी नाही जाऊ शकत, आदित्यजी तुम्ही जा, आमची ती भूमिका होती. आणि एकीकडे ते गेलेत, आम्ही आपले देव पाण्यात घालून बसलोय की बाबा कुठेतरी परत एकदा गोष्टी एकत्र होऊ देत. परंतु त्याच वेळेला विभाग क्रमांक 1 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की एकनाथ शिंदेच्या विरोधात मोर्चा काढा. आम्ही सगळे गडबडून गेलो, अरे एकीकडे तुम्ही आपण पॅचअप करतोय आणि दुसरीकडे मोर्चा का काढा. मोर्चा काढला म्हणजे गोष्टी अजून चिघळणार आहेत. आणि आम्ही त्याला विरोध केला की का म्हणून करायचं, आपण त्यांची भूमिका, त्यांचं म्हणणं तर ऐकू दे. परंतु ह्यांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आणि त्यामुळे तो मोर्चा आम्ही काढला, एकनाथ शिंदेच्या विरोधात काढला. आम्हाला खूप त्रास होत होता त्यांच्या विरोधात बोलताना, कारण तो पहिला मोर्चा होता मुंबईतला त्यांच्या विरोधात काढलेला आम्ही. पण आता तुम्ही बराच काळ शिवसेनेशी तुमचा संबंध राहिला, मातोश्रीशी तुमचा संबंध राहिला, असं एक परसेप्शन आहे, लोकांच्या मनात एक अशी भावना आहे की उद्धवजींना काही राजकारणामध्ये फार रस नव्हता, त्यांना भरीस पाडण्यात आलं, म्हणजे त्यांना जबरदस्ती घोड्यावर बसवण्यात आलं. हे कितपत खरं आहे? जेवढं मला समजतं किंवा जेवढं मी बघितलं ही गोष्ट खरी आहे. यामध्ये जर कोणी महत्वाकांक्षा जर कोणाची असेल तर ती रश्मी उद्धव ठाकरे यांची होती. यांची होती की यांना कुठेतरी व्हावं होतं की माझा नवरा मुख्यमंत्री बनावा, माझ्या मुलाच्या हातात सत्ता यावी. त्याच्यामुळे हे प्रत्येक शिवसैनिक हे मला वाटतं सांगेल, ज्यांनी हे जवळून बघितले की खरोखर कुठेतरी महत्वाकांक्षा त्याची होती आणि संपूर्ण शिवसेना त्याच्यामुळे वेठीच धरली गेली. कारण उद्धवजी हे कविमन म्हणजे एक कलाकार माणूस होता, त्यांना यामध्ये फार एवढा इंटरेस्ट नव्हता जेवढा रश्मी ठाकरेंना होता. आणि त्यामुळे ह्या सर्व ज्या घटना घडल्या यामध्ये कुठेतरी मला वाटतं हे प्रत्येक जण जरी समोर नाही आलं तरी तुम्ही प्रत्येकाला हे विचारलं, अगदी आत्ता जे आमदार तिथे आहेत, आत्ता जे उपनेते आहेत, आत्ता जे नेते, ते सर्वजण हेच सांगतील. परंतु कदाचित आतापर्यंत कोणी हे समोर डायरेक्टली उघडपणे बोललेलं नाहीये. त्याच्यामुळे ही गोष्ट, आणि आम्ही महिला आघाडीत काम करत होतो त्याच्यामुळे ही गोष्ट आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे की नक्की ह्या गोष्टी कोणामुळे घडल्या आहेत. परंतु आतापर्यंत माननीय शिंदे साहेबांचं नेहमीच म्हणणं राहिलं की आपण काही गोष्टी नको बोलूया, याचं कारण आपण बाळासाहेबांचे त्यांच्या विचारांवर चालणार आहेत, त्याच्यामुळे एवढं पर्सनल काही गोष्टी बोलायचं नाही. त्याच्यामुळे आम्हीही या गोष्टी फारशा बोललेलो नाही आहोत. परंतु आता काही उपरी लोक त्या पक्षामध्ये आलेत आणि अचानक त्यांना त्या पक्षाचे सेव्हियर म्हणजे ते वाचवणारी तीच लोक आहेत असं वाटायला लागलंय. आणि ती लोक एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलायला लागले, कारण त्यांना या पक्षाचं काही देणं घेणं नाहीये, त्यांना शिवसैनिकांची काही देणं घेणं नाहीये, त्यांना फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची. आणि अशा पोळी भाजून घेणाऱ्या लोकांच्या मागे शिवसैनिक आमचा भरडला जातो. शिवसैनिक तिथे त्यांची काहीही चूक नसताना ते त्यांच्या मागे जातात. माझ्या संदर्भात अतिशय पर्सनल अशी शिवसेना भवनवर प्रेस कॉन्फरन्स या अंधारे अक्कांनी घेतली,
खरं तर एवढ्या पर्सनल गोष्टी आपण कधी बोलत नाहीत, करत नाहीत, परंतु त्यांची पातळी एवढी खाली गेली आणि मला वाईट वाटलं की शिवसेना भवनसारख्या पवित्र गोष्टी जिथे आम्ही जाऊन पहिल्यांदा नमस्कार करून आम्ही त्याच्यात पाऊल टाकतो, अशा ठिकाणी अशा गोष्टी घडू लागलेल्या आहेत आणि याला पक्षप्रमुखांची मान्यता आहे. खरं तर ही खूपच पक्षाची अधोगती आहे, परंतु आम्ही अजूनही साहेबांचे विचार हे करून काही गोष्टी ह्या बोलायच्या नाहीत, सांगायच्या नाहीत. अजून तरी ती वेळ आलेली नाही असं मला वाटतंय. त्याच्यामुळे कोणावर फार पर्सनल आम्ही अजूनही बोलत नाही. अलीकडेच तुम्ही एक स्टेटमेंट ऐकलं असेल राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरे यांचं, ऐकलंय का ते? ऐकलं, अगदी अगदी, नक्की नक्की. न्यूज डंकाने त्याच्यावर व्हिडिओ पण केलेला अगदी अगदी. ते स्टेटमेंट असं होतं की आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा आदित्यवर विश्वास आहे, तो असं काही करणार नाही. आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया अशी होती की त्यांचे आभार. त्याच्यावर पुन्हा एकदा शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की आम्हाला सुद्धा अशी संधी द्या, किडी प्रकरणाचा वापर करून तुम्ही राज ठाकरे यांना नेहमी दुखावलेलं आहे. याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? मला वाटतं एक आई म्हणून किंवा एक घरातली व्यक्ती म्हणून किंवा एक काकी म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि नक्कीच त्यांना वाटलं असेल की कदाचित आदित्य असं करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत अतिशय प्रामाणिकपणे मांडलं. परंतु त्याच्यानंतर जी उद्धवजींची प्रतिक्रिया आली तो उद्धवजींचा खरा चेहरा आहे की हां ठीक आहे, आम्ही त्यांचे आभार मानतो, परंतु त्याच्यानंतरचं तुम्ही वाक्य विसरलात, शालीचं ओझं त्यांना ज्यांना पेलत नाही. मला वाटतं ही जी आहे गोष्ट ही माणसाला दुखवते आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला वाटतं शर्मिला हां वाक्य ते होतं ज्याच्यामुळे शर्मिला वहिनी. तर ही हा खरा स्वभाव आहे उद्धवजींचा की सरळ न बोलता थोडंसं तिरकस बोलणं, ज्याच्यामुळे माणूस दुखावला जाऊ शकतो. आणि अशी जी लोक गेलेली आहेत म्हणजे जी शिंदे साहेबांबरोबर आहेत ते अशीच कुठे ना कुठे कधी ना कधी दुखावली गेलेली आहेत. आता तुम्हाला कदाचित माहिती असेल की जो एक व्हिडिओ माझ्या संदर्भात व्हायरल झाला आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने तो व्हायरल केला, मला प्रचंड स्वतःला मानसिक त्रास झाला, फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झाली. तर ह्या लेवलला ही पक्षातली माणसं आपलं म्हणजे ह्या लेवलला ज्यांच्याबरोबर आपण इतके वर्ष काम केलेलं आहे ती लोक जाऊ शकतात. मला वाटतं त्यांची पण अडचण आहे, सगळ्या रणरागिणी तुम्ही सोडून गेलात पक्ष, पण का गेलेत ह्याचा कधीतरी कोणीतरी विचार करावा की हे का होतंय, ह्याच्या मागे कारण काय आहे, हा कुठेतरी विचार करून 2 पावलं मागे जाणं मला वाटतं ही काही चूक नाही आहे. बरं, आपण फ्लॅशबॅकमध्ये बरीच चर्चा केली की काय घडलं होतं. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आताचं जे काही चित्र आहे ते तुम्ही बघता. उद्धव ठाकरे अलीकडेच म्हणाले की त्यांचा पक्ष 23 लोकसभेच्या जागा लढवू इच्छितो. तुमच्या पक्षाची तयारी काय आणि कसं काय चाललंय म्हणजे ओव्हरऑल? मला वाटतं आमचा पक्ष हा तयारच आहे इलेक्शनला कधीही जेव्हा लागतील तेव्हा. आणि आमचे जे बरोबर 3 आमचे जे 2 सहकारी आहेत एकत्रित पद्धतीने ते ठरवतील की कशा पद्धतीने कुठल्या सीट्स लढवणार आहोत. ज्या सीट्स आमच्याकडे येतील त्या अगदी प्राणपणाने आम्ही लढवू आणि जिंकू सुद्धा याची आम्हाला खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब आज काम करत आहेत, मला वाटतं की असा मुख्यमंत्री कधीच आम्ही कोणीच बघितलेला नसावा. याचं कारण त्यांच्याबद्दल खूप वाईट बोललं जातं आहे, त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जातात सतत रोज. असा एक दिवस झाला नाही की त्या माणसांवर टीका केली गेली नाही. पण तरीही एवढ्या शांतपणे राहून ते काम करतायत, स्वतःच्या कामावर फोकस करतायत, रोज 18 काय 24 तास काम करतायत. म्हणजे मी त्यांना अनेक वेळेला बघितलं की 3-3 वाजेपर्यंत मीटिंग्स घेऊन ते सकाळी परत 5-6 वाजता कुठेतरी दुसऱ्या राज्यात जाऊन जात आहेत, कुठेतरी परभणीला जात आहेत. तर मला वाटतं एवढं काम करणारा आणि त्यांना स्वतःला हे काम करायला प्रचंड आनंद मिळतो. म्हणजे कोणीतरी मारून मुटकून नाही तर त्यांना छोट्या छोट्या व्यक्तीला भेटायला आवडतं. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगेन की एक महिला आली होती जिच्यावर काही सेक्शुअल असॉल्ट झाला होता. दुसऱ्या म्हणजे पंजाब वगैरेची होती, ती इथे कुठेतरी काम करत होती कुठल्या तरी कॉल सेंटरमध्ये. आणि तिला कोणीतरी सांगितलं की शिंदे साहेबांकडे ती बाई कशी बशी वर्षावर आली. साहेब आले नव्हते, ती बाई आम्हाला भेटली, आम्ही तिला थोडं शांत केलं. तिच्या आई वडिलांनी तिला सांगितलं की तू तुझं बघ, आम्हाला काही माहिती नाही आहे. प्रचंड घाबरलेली, प्रचंड मनातून दुखावली होती. आम्ही तिला बसवलं, तिला बाबा तू थांब, तुझं काय म्हणणं आहे वगैरे सगळं ऐकून घेतलं. आम्ही सांगितलं ठीक आहे साहेब येतील, थोडा वेळ थांबा. साहेब आले
आणि साहेबांना मी सांगितलं, साहेब असं असं ती महिला बसली. साहेबांनी तिला बोलवलं, हां बसा. तिला फक्त एकच विचारलं, तू जेवलीस का गं? आणि ती बाई एवढी रडायला लागली ओक्साबोक्शी. ती म्हणाली, मी 3 दिवस जेवली नाही. परंतु माझ्या सख्या आईवडिलांनी सुद्धा मला विचारलं नाही, तू जेवलीस का? म्हणजे आणि हे मला वाटतं कोणीतरी संवेदनशील व्यक्तीच विचारू शकते. ते म्हणाले, ते बाकीचं आपण नंतर बघू, तू आधी जेव. त्यांनी स्वतःच्या समोर बसवून तिला जेवायला घातलं, तू जेव. तर मला वाटतं हे करणारा एक मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे, पण एक व्यक्ती म्हणून ती एवढी मोठी आणि एवढी कार्यकर्त्यांना जपणारी व्यक्ती आहे ना, की म्हणजे खरोखर कौतुक. म्हणजे आम्हाला खरोखर असं आनंद वाटतो की ह्या व्यक्तीबरोबर आम्ही आहोत. आणि मला असं वाटतं की आता काहीही होऊ दे, आम्हाला माहिती नाहीये. मी जेव्हा या पक्षात शिंदे साहेबांबरोबर आली तेव्हा मला वाटतं मी मुंबईतली पहिली नगरसेविका होती जी या पक्षामध्ये आली. माझ्यावर प्रचंड आरोप झाले, माझं सगळ्याकडे काळं फासलं गेलं वगैरे वगैरे, भरपूर माझ्या विरोधात रान उठवलं गेलं. परंतु त्यावेळेला माननीय शिंदे साहेब हे ज्या ठामपणे उभे राहिले मागे, तर मला वाटतं काय हवं असतं एखाद्या कार्यकर्त्याला, की आमचा ज्याच्यासाठी आम्ही आज उभे आहोत ती व्यक्ती आपल्या मागे ठामपणे उभे आहोत. बस आम्हाला याच्या पलीकडे काही नको आहे. आणि आता तेव्हा मला माहिती नव्हतं की आम्हाला शिवसेना हे नाव मिळणार आहे का, धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार आहे का, हे CM राहणार आहेत का, काही माहिती नव्हतं. परंतु एक व्यक्ती म्हणून ती प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणे लोकांचं काम करणारी व्यक्ती आहे, जमिनीवर पाय असणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे ह्यांच्या मागे आपल्याला उभं राहायला पाहिजे, कारण त्यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका होती. फक्त आम्ही बोलू शकलो नाही, आम्ही मांडू शकलो नाही. त्यांनी तो धीर करून, त्यांनी ते धाडस करून ते मांडलं आणि ते पूर्णत्वास नेलं. मला वाटतं हे एका नेत्याचे गुण आहेत, ते सगळे त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मागे आम्ही आज ठामपणे उभे आहोत. पुढे काय होईल आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत, शिंदे साहेबांबरोबरच राहणार. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2022 होणं अपेक्षित होतं. बराच काळ लोटलेला आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे. महापालिका कधी होणार हे काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणा असा झालेला आहे की 2022 जे बाण कदाचित तुमच्या वाट्यात असते, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे किंवा मुंबईशी संबंधित अन्य प्रश्न किंवा भ्रष्टाचार, त्या मुद्द्यावर आज आदित्य ठाकरे बोलतायत. खरोखर हे हास्यास्पद आहे, कारण आदित्य ठाकरे हे ज्या विधानसभेत आमदार आहेत तिथे साधं त्यांचं जनसंपर्क कार्यालय नाही आहे. ते तिथे लोकांना भेटत नाहीत. लोकांना जर विचारा तुम्ही वरळीच्या लोकांना, ते फक्त कार्यक्रमाला येतात, ते फक्त व्हिजिटला येतात, परंतु आमदाराचं जे खरं काम आहे ते करताना कधीच दिसत नाही. त्याच्यामुळे तिकडे काम ज्यांचा बळी गेलेला ते सुनील शिंदेच अजूनही करतायत. तर मला वाटतं मुंबईमध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट होता. मी तुम्हाला करोनामध्ये परत एकदा नेईन. करोनाच्या मध्ये जो काही उच्छाद मांडलेला यांच्या सर्व लोकांनी तो आज समोर येतोय आणि तो खरा आहे हे तेव्हाचा प्रत्येक नगरसेवक सांगितलं. कारण करोनामधले रेमडेसिवीर औषधं असू देत, करोनामधल्या मला वाटतं लसी असू देत, खिचडी असू देत, बॉडी बॅग्स असू देत, त्यावेळेला ज्या गोष्टी चाललेल्या त्या खरोखर म्हणजे आम्हाला दिसत होत्या, आम्हाला कळत होत्या, कुणासमोर मांडायच्या, कुणाला जाऊन सांगायच्या. त्याच्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता तो आम्ही करत होतो. परंतु आता जे बाहेर येतंय आणि आता त्याच्यावर ह्यांचे जी उत्तर आहेत ती बघून आम्हाला खरंच हसावंसं वाटतं, कारण त्यांनाही मनात माहिती आहे की हे जे चाललंय हे खरं आहे, हे जे बाहेर येतंय ह्या खऱ्या गोष्टी आहेत आणि या सर्व खऱ्या गोष्टी बाहेर येत आहेत. खरं तर आता हे रडतायत की महानगरपालिका घेत का नाहीत, याच्या विरोधात कोणी बरं कोर्टात गेलेले आहेत. आज जी प्रभाग रचनेच्या विरोधात शिवसेनेची याचिका आहे, ओबीसीच्या विरोधात शिवसेनेची याचिका आहे. आज जो वेळ उशीर होतोय याचं कारण हेच उभाटा गट आहे आणि हेच उभाटा गट आता रडून दाखवत आहेत की तुम्ही इलेक्शन का घेत नाहीत. लोकांसमोर अजून हे येत नाहीये किंवा आलेलं नाहीये किंवा जाणीवपूर्वक हे टाळलं जातंय की आज जो महानगरपालिकेला उशीर होतो इलेक्शनला याचं प्रमुख कारण ह्या उभाटा गटांनी ज्या 2 याचिका केलेल्या आहेत कोर्टात त्याचा रिझल्ट न लागल्यामुळे हे होतंय. आणि ह्याला जर कारणीभूत कोण असेल तर हा उभाटा गट आहे. त्याच्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा ज्या म्हणतात ते हे मारतायत. म्हणजे आम्हाला खरंच गंमत वाटते आहे की अशा पद्धतीने माणूस धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतो. आणि मला वाटतं त्या अंधारे अक्का त्या पण त्याच्यावर वर्तान, म्हणजे एक तर विधानसभा आणि विधान परिषदेमधला फरक माहिती नाही, धांगरेकर कुठे बसतात, त्याच्यानंतर डॉक्टर नीलम गोरे ह्या कुठल्या उपसभापती आहेत, काय विषय हे न बघता प्रत्येक विषयावर मला फार कळतं आणि मला बोललंच पाहिजे असं करून या व्यक्ती बोलतायत. आणि त्याला आणि ते लोक आज शिवसेना चालवत आहेत.
खरं तर शिवसेना म्हणत नाही, मी उभाटा गट म्हणते, तो उभाटा चालवत आहेत. खरं तर हे अधोगती बघून अजून तरी यांना जाग का येत नाही. मगाशी तुमच्या बोलण्यातून एक संदर्भ होता की युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची अशा प्रकारे त्यांना हँडल करण्यात येत होतं की शिवसेना ते रिप्लेस करतील. अगदी. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जर वेळेवर झाल्या असत्या तर त्यावेळी तोच प्लॅन होता की युवा सेनेच्या जास्तीत जास्त लोकांना तिकीट द्यायची आणि जुन्या लोकांना घरी बसवायचं. अगदी. तर ही चर्चा तुमच्या कानावर सुद्धा असेल. आणि काय म्हणजे युवा सेना हे नेमकं काय प्रकरण आणि त्याचा ग्राफ एवढा वाढवण्याचं नेमकं काय कारण होतं? खरं तर तुम्ही बघाल तर तेव्हा उभाठा ते जी युवा सेना होती ती मला असं वाटतं की जे आपले नेते होते किंवा जे आमदार होते, जे तेव्हा खासदार होते किंवा जे कोणी तिकडचे महत्वाची लोक होती, त्यांच्या मुलांना एक प्लॅटफॉर्म म्हणून ही युवा सेना होती. आणि या युवा सेनेमध्ये जी भरती झाली होती तेव्हा त्या लोकांचं फक्त काम हे कॉन्ट्रॅक्ट्स, कारण करोनामध्ये या युवा सेनेने कुठली कॉन्ट्रॅक्ट्स घेतली याची पण माहिती जर तुम्ही घेतलीत तर तुमच्या लक्षात येईल की मुंबईमध्ये तुम्ही घेतली का? अगदी घेतलेली आहे. नाही म्हणजे ते बघा, हे सर्व पुराव्या सकट आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी कसं आहे, मी फक्त आरोप करू शकते, परंतु पुराव्या सकट जेव्हा ह्या गोष्टी पुढे येतील तेव्हा मला वाटतं त्याला काहीतरी अर्थ राहील. नाही तर सांगण्यासारखं, बोलण्यासारखं तर त्यांच्यासारखं उडत बोलायला खूप गोष्टी आहेत. मला वाटतं सूरज चव्हाणवर जेव्हा कारवाई झाली, ईडीची धाड पडली, त्याच्यानंतर सध्या तुमच्या गोटात असलेला युवा सेनेचा एक पदाधिकारी त्याने एक ट्विट केलेला की सगळ्या ज्या मीटिंग होत्या त्या चेंबूरच्या कुठचा तरी क्लब आहे, एकर्स क्लब, म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलाय, तर त्याच्यावर तर तिथे व्हायच्या. खरं आहे का? वस्तुस्थिती आहे काही? बघा, त्या मीटिंग्स बऱ्याच ठिकाणी होत असतील, म्हणजे नॉट ओन्ली एकर्स, बऱ्याच ठिकाणी होत असतील त्या, तो एकर्स एक त्याच्यातला एक भाग असेल. तर मी तुम्हाला ते सांगते की ह्या गोष्टी मी फक्त आरोप करण्यापेक्षा ह्या पुराव्यानिशी समोर येऊ देत. मला वाटतं ईडी त्याची माहिती घेते, कारण ह्या ऑलरेडी चौकशी चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणं हे चुकीचं होईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लोकांच्या समोर नक्की येतील आणि त्या खऱ्या आहेत हे प्रत्येक मुंबईतला शिवसैनिक हा जर तुम्ही त्याला खाजगीत विचारलं तर तो सगळं मान्य करेल. परंतु आज अजूनही त्याची हिंमत होत नाहीये की या गोष्टी समोर येऊन बोलावं, पण त्यांना माहिती आहे मनात. भवियाच्या काळामध्ये युवा सेनेला एक प्रकरण नगरविकास मंत्रालयात सुद्धा बसलेलं असायचं, म्हणजे खूप चर्चा होती त्या प्रकरणाची. काय नेमका प्रकार होता? नक्की कोणाविषयी विचारताय तुम्ही? तुम्हाला समजलं कोणाबद्दल विचारताय? नाही, ही गोष्ट खरी आहे. अच्छा, ही गोष्ट खरी आहे. आणि खरं तर चेहरा एवढा विद्रूप आहे आतमधला की तो जर लोकांसमोर आला तर खरोखर राजकारणावरचा विश्वास उडून जाईल, एवढा विद्रूप चेहरा आहे तो. आणि तो लोकांच्या समोर हळूहळू येईल, कारण लोकांना तो धक्का अचानक पचणार नाही. परंतु खरा चेहरा हा नक्की समोर येईल. आणि त्या चेहऱ्याला कंटाळूनच असे अनेक चेहरे तिथे होते जे त्यांचं काम हे फक्त पैशाशी किंवा आर्थिक होतं. असे अनेक चेहरे समोर येतील आणि येत्या काळामध्ये आणि लोकांना खरं काय आहे हे नक्की कळेल. लोकांची इच्छा आहे त्यापैकी काही जण तुरुंगात जावे, तुम्ही काही तुरुंगात टाकताय असं मला वाटत नाहीये. नाही, बघा, ते तुरुंगात जातील, ते त्यांच्या कर्माने जातील, त्याची योग्य कायदेशीर छाननी होऊन जाईल. आम्हाला वाटतं म्हणून आम्ही कोणाला तुरुंगात टाकणं हा माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव नाही. ते खरोखर अतिशय मृदू आणि त्यांना अजून म्हणजे कधी कधी आम्हाला चीड येते की साहेब आपल्याला काहीतरी केलं, शांत करूया. म्हणजे एवढा त्यांच्यावर एवढे आरोप होत असताना माणूस एवढ्या शांतपणे आम्हाला समजावत असतो आणि पक्षाला सांभाळत असतो. तर कारण शेवटी शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे रक्त खवळतं आमचं अनेक वेळेला त्यांच्या विरोधात बोलताना. म्हणजे मला वाटतं काल जे संजय राऊत बोलले की हिटलरचा संदर्भ, ते ऐकून खूप मनाला यातना पण झाल्या, चीड पण आली. परंतु माननीय शिंदे साहेब हे जब जब जो होना है तब तक सो होता है, याच्यावर त्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांचा. अगदी. एक प्रश्न मला विचारावा असं वाटतोय की राम मंदिराची निर्मिती अयोध्येमध्ये जवळजवळ आता पूर्णत्वास आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा राम मंदिराचा विषय येतो तेव्हा उद्धव ठाकरे त्या संपूर्ण प्रकरणाचं श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत असतात. वस्तुस्थिती सगळ्या लोकांना माहिती आहे. एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न विचारतो, जेव्हा अयोध्येमध्ये तो भाबरी ढाचा कोसळवला जात होता, उद्धव ठाकरे नेमकं काय करत होते?
तेव्हा खरं तर आम्ही एवढं म्हणजे जवळ नव्हतो उद्धवजींच्या, त्याच्यामुळे आम्ही पण जे ऐकलंय किंवा बघितलंय ते आम्ही टीव्ही मधूनच ऐकलंय, टीव्ही मधूनच बघितलंय, मीडियामधूनच ऐकलंय. जेव्हा ही घटना शिंदे साहेबांनी जेव्हा हे सोडला, पक्ष सोडून उभाटा गट सोडून शिवसेनेत किंवा शिवसेना म्हणून ते बाहेर पडले, त्याच्या 15 की 20 दिवस आधी अयोध्येचा दौरा झाला होता, तुम्हाला कदाचित आठवत असेल. आणि त्या दौऱ्यात आम्ही होतो, आम्ही गेलो होतो. आणि तेव्हा आम्हाला कुरबुरी ह्या खऱ्या लक्षात येऊ लागल्या होत्या की काहीतरी गडबड आहे, काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी घडतंय, काहीतरी गडबड आहे हे आमच्या लक्षात येऊ लागलं होतं. कारण संजय राऊत पण होते तिथे, शिंदे साहेब पण होते, वरुण सरदेसाई होते, आदित्यजी होते. आणि त्यांची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्यांचं जे वागणं होतं, यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे किंवा काहीतरी गडबड होऊ शकते हे तेव्हा आमच्या लक्षात आलं होतं. आणि त्या अयोध्येला जवळजवळ तोच संपूर्ण दौरा माननीय शिंदे साहेबांनी आयोजित केला होता, खूप मोठ्या प्रमाणात तो आयोजित केला. त्याच्यानंतर शिंदे साहेब सत्तेवर सीएम झाल्यानंतर आम्ही परत एकदा अयोध्येला त्यांच्याबरोबर गेलो होतो. तर अयोध्येमध्ये शिंदे साहेबांच्या बद्दल एवढी लोकांची क्रेज तेव्हाही होती, म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही होती, तेव्हाही त्यांच्या मागे म्हणजे आम्हाला कमाल वाटली की एवढी 200-300 लोक त्यांना घ्यायला, त्यांचा सत्कार करायला, त्यांची जी काही क्रेज होती तेव्हा ते युडी मिनिस्टर असताना, खरोखर म्हणजे आम्हाला तेव्हाही कमाल, म्हणजे त्यांचीही काहीतरी साहेबांनी कामं केली असेल किंवा त्यांनाही त्यांचा एवढा चांगला अनुभव आला असेल म्हणून. पण तुम्हाला हे जे जाणवलं की काहीतरी बॉडी लँग्वेज, येस, काय नेमकं कशामुळे? जी बॉडी लँग्वेज होती, जी बोलायची पद्धत होती, जी वागायची पद्धत होती, ह्या वरिष्ठ लोकांचे, म्हणजे आदित्यजी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलत होते, संजय राऊत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलत होते, आम्ही बघत होतो, आम्ही तिथेच होतो, त्याच एकत्र जेवताना होतो, एकत्र जाताना होतो, एकत्र सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. त्याच्यामुळे इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे जरी त्यांनी कप इकडे ठेवला तरी आम्हाला लक्षात येतं की काहीतरी कशामुळे ठेवला असेल. तर त्याच्यामुळे ती कुणकुण आम्हाला थोडीशी लागलेली की शिंदे साहेबांच्या बद्दल काहीतरी शिस्त आहे, हा धूर आम्हाला दिसत होता, ती घटना आम्हाला दिसत होती. आणि परंतु ते एवढ्या लवकर 15 दिवसातच त्याचं काहीतरी आउटबर्स्ट होईल असं वाटलं नव्हतं, परंतु ते झालं आणि ते कधीतरी होणार होतं याची थोडीशी कुणकुण आम्हाला तेव्हा दिसत होती. मला वाटतं ती कुणकुण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी असतील त्यांनाही होती, त्यांनाही माहिती होतं. आणि हे मला वाटतं हे माननीय शिंदे साहेबांनी अनेक वेळेला सांगितलं की आम्ही ह्यांना कळवलं होतं, सांगत होतो की हे चुकीचं चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती होत्या, परंतु त्या काय म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची तशी त्या झाकल्या होत्या, त्या शिंदे साहेबांनी उघड केल्या, एवढंच फरक झालेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना असं वाटलेलं का की ही पक्षामध्ये एक नेहमीची धुसफूस असते? अगदी अगदी त्याने खूप लाईटली घेतलं असावं असं मला वाटतं की ही खूप धुसफूस असेल, यांच्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार मंत्री जातील असं कदाचित उद्धवजीने थोडंसं अंडर एस्टिमेट केलं असावं असं तेव्हा आम्हाला जाणवलं. आणि त्याच्यामध्ये घी घालणारे, त्या आगीत घी घालणारे खूप आजूबाजूची लोक होती, कारण ही लोक दूर झाली तरच त्यांना पक्षात महत्त्व येणार होतं हे त्यांना लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे स्वतःच्या महत्त्वासाठी पक्षाचं नुकसान झालं तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता. त्याच्यामुळे आता जी लोक बोलत आहेत त्यांना पक्षाशी काही संबंध नाही, देणं घेणं नाही, कधी पक्षासाठी झेंडा हातात धरला नाही, मोर्चाला कधी आलेले नाहीत, अशी लोक आज पक्ष चालवत आहेत, जो काही उरलेला आहे तो. त्याच्यामुळे बघून वाटतं की अजूनही यांना त्यांचे डोळे कसे उघडत नाहीत. तुमच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे आणि तुमचा पक्ष सत्ताधारी आहे, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. हे आता नवं सरकार येऊन सुद्धा आता 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला या सरकारबद्दल? तुमचं प्रवक्ता म्हणून नाही, एक तुम्हाला जे काही जाणवतं आहे, लोकांच्या मनात काय भावना आहेत, लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय, महाराष्ट्रामध्ये खांदेपालट झाल्यानंतर लोकांना काही खरोखर फरक जाणवतोय असं तुम्हाला वाटतंय का? मी पक्षाचे प्रवक्ताही आहे आणि उपनेता म्हणून सुद्धा आहे, लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा मी काम करते. तर मला वाटतं खरोखर एक कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये चैतन्य तर आलेलंच आहे, पण लोकांना सुद्धा हा नायक पिक्चरमधला खरा नायक बघताना खरोखर त्यांना कौतुक वाटतं. शासन आपल्या दारीसाठी एवढी लाखो लोक एकत्र येत आहेत, त्यांच्यापर्यंत डायरेक्ट सगळ्या गोष्टी पोचत आहेत.
महिलांसाठी पहिला जो निर्णय घेतला की एसटी प्रवासात 50% सवलत, त्याच्यामुळे महिला घरातून बाहेर फिरायला लागलेल्या आहेत. मला वाटतं हे आधी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्याने काय फार मोठा करोडो रुपयासाठी त्याच्यासाठी अर्थसंकल्पात हे करावे असं नव्हतं, पण तो या छोट्या छोट्या गोष्टी ज्या करतायत. त्याच्यानंतर महिला बचत गटावर साहेबांनी अतिशय लक्ष दिलंय. महिला सशक्तीकरणासाठी एक योजना आपण पुढे करतो आहोत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय जो कक्ष जो ज्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे, मला वाटतं 1.5 वर्षामध्ये त्यांनी 1.5 करोड पण दिलं नव्हतं, तिथे आपण 150 करोडच्या वर लोकांना आपण हे दिले, मदत केलेली आहे. तर हा जो मदत करायचा शिंदे साहेबांचा स्वभाव आहे, लोकांमध्ये उतरून लोकांमध्ये आणि लोकांसाठी काम करण्याचा जो स्वभाव आहे, मला वाटतं आताही ते डीप क्लीनसाठी संपूर्ण मुंबईमध्ये फिरतायत. त्याच्यावरही यांना त्रास होतो की असा मुख्यमंत्री फिरतो का? अरे का फिरू नये? जर मुख्यमंत्री फिरतो आहे तर तुम्ही कधी आयुष्यात करू शकला नाहीत, तर नगरसेवकाच्या सुद्धा बरोबरीचं काम आज मुख्यमंत्री एकटे करतायत. तर मला वाटतं ही म्हणजे आज मला वाटतं पावसाळ्या अगोदरचं नालेसफाई ते स्वतः उतरून बघत होते, खड्डे बघतायत, रस्ते बघतायत. तर त्यांना काम करायचं भयंकर म्हणजे त्यांना सतत काम करायचं असतं आणि ज्या पद्धतीने ते काम करतात आणि ते स्वतःही करतात, आम्हीही त्यांच्या बरोबरीने उभे राहतो. आणि आज सर्वांना, प्रत्येकाला, सर्वसामान्याला आपलासा वाटणारा हा जो मुख्यमंत्री आहे, जो आज खरोखर आपलं भाग्य आहे की असा एक मुख्यमंत्री मिळाला आहे जो लोकांना 24/7 उपलब्ध असतो, लोकांची छोट्यात छोटी कामं करतो. अनेक जणांना ते स्वतःच्या खिशातून तिथे वर्षावर म्हणजे हे बोलू नये, हे सांगू नये केलेली मदत, पण ते करत असतात. ते काय ते मिळेल तेव्हा मिळेल, तुम्हाला चेक, तुला आत्ता गरज आहे ना, हे घे, असं करून ते कित्येक जणांना मदत करतात. त्याच्यामागे तो कोण माणूस आहे, कुणाकडून आलाय वगैरे काहीही नाही, परंतु जो लोकांना मदत करायचा स्वभाव माननीय शिंदे साहेबांचा आहे. लोकांची कामं झाली पाहिजेत. माझा महाराष्ट्रातला प्रत्येक जनता ही त्यांचे सगळे प्रश्न हे दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं ही भूमिका आतापर्यंत कधीच नव्हती. 18 तास म्हणजे कामाचं त्यांना व्यसन आहे असं मी सांगेन. समाधानी अगदी अगदी. आणि मला वाटतं महाराष्ट्र सुद्धा समाधानी असेल. जे प्रश्न गेल्या 70 वर्षात सुटलेले नाहीत असे अनेक प्रश्न आता एकत्र करून त्यांच्या समोर येत आहेत, परंतु त्यालाही सुद्धा ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यावर प्रचंड राजकारण. एका प्रश्नाची डेडलाईन उद्या संपते आणि लोकांना अशी भीती आहे की दिल्लीमध्ये जसं झालं, रोड ब्लॉकेज वगैरे करून अनेक लोकांना त्रास झाला, सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं, सरकारी तिजोरीचं नुकसान झालं, तसा काहीसा प्रकार मुंबईबद्दल होऊ शकतो अशी लोकांच्या मनामध्ये भीती आहे. एक लक्षात घ्या तुम्ही की माननीय शिंदेसाहेब हे अतिशय एक प्रामाणिक व्यक्ती आहे. तर त्यांनी प्रामाणिकपणे दसरा मेळाव्यात सांगितलेलं आहे शिवछत्रपतींची शपथ घेऊन की हा प्रश्न मी नक्की सोडवणार आणि हा कायदेशीर चौकटीत राहून सोडवणार. तर मला वाटतं जो प्रश्न 70 वर्ष सुटलेला नाही तो प्रश्न सोडवण्यासाठी, आणि असं नाहीये की ते सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत, काम सुरू आहे, पण त्याला काही जो अवधी लागतो तो अवधी आपण दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की माननीय शिंदेसाहेब असतील, फडणवीसजी असतील, अजित पवारजी असतील, हे सर्वजण मिळून प्रामाणिकपणे काम करताहेत, लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. आणि हाही प्रश्न मराठा आरक्षणाचाही लवकरच सुटेल आणि त्यांना आरक्षण मिळेल ही भूमिका सर्वांची आहे. परंतु ती भूमिका देताना माननीय शिंदेसाहेबांनी सतत सांगितलं की कुणावरही अन्याय न होता हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न. मुद्दा सरकारच्या नियतचा नाही आहे, त्याच्यामध्ये मुद्दा आहे की डेडलाईनचा. आणि लोकांना अशी भीती आहे की एक लोकनियुक्त सरकार काम करत आहे तरी सुद्धा असे काही फोर्सेस आहेत की ज्यांना असं वाटतंय नाही नाही माझ्या सभांना गर्दी होते म्हणजे माझं ऐकलं पाहिजे. आणि आता मुंबईकरांना एक प्रश्न आहे की 24 तारखेला दिलेली डेडलाईन संपते, त्याच्यानंतर लोक मुंबईत येतील का, त्याच्यासाठी सरकार तयार आहे का, या संदर्भात मुख्यमंत्री आहेत किंवा आपले गृहमंत्री आहेत हे सक्षम आहेत, त्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे, त्यांच्याकडे सुद्धा इंटेलिजन्सचे इनपुट्स येत असतील, तर त्याच्यामुळे ते सक्षम आहेत. आणि अशा काही गोष्टींनी घाबरू नये किंवा अशा काही अफवांना कोणीही बळी पडू नये. योग्य वेळेला योग्य गोष्टी घडतील आणि मुंबईकरांना किंवा कुणालाच महाराष्ट्रातल्या याचा त्रास न होता, कुणावरही अन्याय न होता, त्यांच्या सुद्धा जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे. अच्छा, एक प्रश्न आता 22 जानेवारीला जे राम मंदिराचं भव्य उद्घाटन सोहळा होतोय त्याच्या संदर्भात करतो. न्यूज डंकाने असं आवाहन केलंय की सर्व जनतेने हा दिवस दिवाळीसारखा साजरा करावा, आणि असं आवाहन अनेक लोक करत आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राम जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येत परतले
तेव्हा दिवाळी साजरी झाली होती आणि इथे तर 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत 12 जानेवारीला दिवाळी होणार आहे. तर शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचा काही कार्यक्रम अगदी नक्कीच, कारण ही भूमिका माननीय शिवसेना प्रमुखांचं सुद्धा स्वप्न होतं की राम मंदिर हे तिथे झालं पाहिजे आणि हे पूर्ण स्वप्न हे माननीय पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे गृहमंत्री आपले अमित शहाजी हे पूर्ण करतायत आणि आम्ही शिवसेना त्यांच्याबरोबर नक्कीच याच्यासाठी आहे. आमचे महत्त्वाचे लोक तेव्हा आमंत्रित आहेतच, त्याच्यामुळे ते जातीलच. परंतु शिवसेना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याच्यासाठी तयारीसुद्धा सुरू आहे. नाक्यावर आम्ही महाआरती करण्याचा चर्चा सुरू आहे, त्याचं नियोजन सुरू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दिवाळीच नाही तर दिवाळी, दसरा जे काही सण आहेत ते सर्व पद्धतीने इथे साजरे व्हावे. आमचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक, त्यांनी तर या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांकडे. तर मला वाटतं ना, भूतो न भविष्यती असं या महाराष्ट्रामध्ये हा राम मंदिराचा सोहळा हा आयोजित होईल आणि खरोखर एका हिंदूंसाठी किंवा प्रत्येक भारतीयासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की राम मंदिर हे तिथे होतंय. कारण हे प्रत्येकाच्या आस्थेची आणि एक जिथे आपण नमन करू शकतो अशा श्रद्धेचा हा विषय आहे. आम्ही जेव्हा राम मंदिराचं काम सुरू होतं तेव्हा माननीय शिंदे साहेबांबरोबर आम्ही ते बघायला गेलो होतो. गर्भगृह बघितलं आम्ही, तेव्हा शरयू नदीच्या तीरावर सुद्धा आम्ही आरती केली. तर राम हा श्रद्धेचा विषय आहे आणि नक्कीच एक मोठा सोहळा महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेतर्फे आयोजित केला जाणार आहे. अच्छा, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही शिवसेनेचं अनेक वर्ष काम करताय. शिवसेनेमध्ये रणरागिणींची संख्या खूप मोठी आहे आणि शिवसेना प्रमुखांची जेव्हा शिवाजी पार्कला सभा व्हायची तेव्हा त्यांची संख्या दिसण्याइतपत जाणवायची. आणि शिवसेनेमध्ये तरीसुद्धा एक असा व्हॅक्यूम राहिला की बोलणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी आहे. तुम्ही त्या महिलांपैकी आहात आणि आज तुमचा पक्ष सत्तेवर आहे. एक वैयक्तिक काही असं उद्दिष्ट तुम्ही स्वतःसाठी ठेवलं आहे का की भविष्यामध्ये मला या स्थानावर पोचायचं आहे, हे अचीव करायचं आहे, असं काही? एक लक्षात घ्या, 10 वर्ष मी नगरसेविका म्हणून मुंबईमध्ये काम केलेलंच आहे. त्याच्यामुळे कुठलंही निवडणुकीने जे पद मिळतं त्या पदाची किंवा मला काही अपेक्षा नाही आहे. माननीय शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार प्रामाणिकपणे करणं हीच आमची भूमिका आहे. कारण जेव्हा आम्ही पक्षात आले तेव्हा फार महिला नव्हत्या, त्याच्यामुळे जे पडेल ते काम आम्ही केलेलं आहे. आणि आता महिलांची संख्या वाढू लागलेली आहे. सर्वांना, बऱ्याच महिलांना माननीय शिंदेसाहेबांचे विचार पटू लागलेले आहेत. शिवसेना नक्की कुठली आहे आणि ह्या शिवसेनेचं उद्दिष्ट काय पटू लागलं. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुंबईतल्या महिला नगरसेविका पण मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे. म्हणजे त्यामध्ये मी नाव घेईन मीनाताई कांबळी, ज्यांनी महिला आघाडी वाढवली, त्या स्वतः इथे आहेत. नीलमताई आहेत, आमदार मनीषा कायंदे आहेत, तृष्णा विश्वासराव आहेत, सुवर्णा करंज आहेत. अशा बऱ्याच महिला ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेची अनेक पदं भूषवलेली आहेत, त्या महिला इथे येत आहेत. त्या का येत आहेत ही भूमिका आहे. त्याच्यामुळे काही मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाहीत, कारण तिथेही बसून आम्हाला ते मिळवता आलं असतं. त्याच्यामुळे मिळवणं ही भूमिका नाहीये, तर देणं ही भूमिका आहे. लोकांची सेवा करता यावी, लोकांचे प्रश्न सोडवता येतील, महिला आघाडी व्यवस्थित बांधता यावी, ही एकमेव भूमिका आहे. त्याच्यामुळे मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय हे अजिबात काही न करता जे शिंदे साहेबांनी जी हे देतील, महिला आघाडी कशी सक्षम करता येतील, महिला बचत गट कसे महाराष्ट्रभर पोचवता येतील. कारण जेव्हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला महिलांच्या संदर्भात तेव्हा लक्षात आलं की महिलांचे छोटे छोटे प्रश्न आहेत, परंतु शासन तिथपर्यंत पोचत नाहीये. त्यांचे शासनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शासन आपल्या दारीसारखा प्रश्न असेल किंवा आता महिला सक्षमीकरणाचा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम घेऊन चाललेलो, त्यामध्ये महिलांशी निगडीत जे काही शासनाच्या योजना आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं काम चालू आहे. त्याच्यासाठी शिवदूत ही संकल्पना आम्ही आणलेली आहे. महिला शिवदूत नेमतो आहोत. महिला शिवदूतांचं आपलं ट्रेनिंग सुरू आहे. कशा पद्धतीने महिलांपर्यंत पोचायचं या संदर्भात अभ्यास चालू आहे. तर मला वाटतं ह्या सर्व गोष्टी करणं हे मला स्वतःला फार आवडतं आणि मला हे करायला मिळतं, कारण मला स्वतःला 24 तास काम करायला आवडतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं हे शेवटी पक्षासाठी काम करणं, बाळासाहेबांच्या विचारांवर जो पक्ष चाललाय त्याच्यासाठी काम करणं, या उद्दिष्टाने आलेलं. काही नगरसेवक व्हायचंय म्हणून मी आली नव्हती, काही आमदार व्हायचंय म्हणून मी आली नव्हती. मला या पक्षात काम करायला आवडतं, महिलांसाठी काम करायला आवडतं, शिंदे साहेबांबरोबर काम करायला आवडतं
आणि हीच माझी भूमिका आहे आणि हेच घेऊन मला पुढे जायचं आहे. ग्रेट. तुमच्या बोलण्यामध्ये मला असं वारंवार जाणवलं की स्पष्टता आहे आणि कुठेही लपून शेवटी ठेवण्याचं पत्रकार आहोत त्याच्यामुळे स्पष्टता असणं गरजेचंच आहे. आणि अत्यंत रोखठोक तुम्ही बोललात आणि छान बोललात. मला वाटतं ही मुलाखत लोकांना महामुलाखतच्या अन्य मुलाखतीप्रमाणे खूप आवडेल. तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. कारण असं छान गप्पा झाल्या म्हणजे मला गप्पा वाटल्या. तुम्ही जरी मुलाखत म्हटल्या तरी एका सिनियर तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराशी मला चर्चा करायला मिळाली. मला खरंच आनंद वाटतो आणि सर्व दर्शकांना ही मुलाखत नक्कीच आवडेल. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.